नमस्कार फ्रेंड. तर चला मी तुम्हाला आज माझ्या हातची पालकाची भाजी करायला शिकवणार आहे. तर मी पहिले पालकाला धुवून घेतलं, नंतर त्याला चिरून घेतलं. आता आपण पालकाला शिजायला घालणार आहेत. ओके, तर चला आपण त्याच्यात टाकणारी सामग्री बघू. त्यात मी टाकणार लसूण, मिरची, कांदा. आता आपण पहिले लसूण, मिरची आणि थोडी जिरे, मीठ घालून त्याला कुटून घेऊ. हाय, आता आपलं कुटणं झालेलं आहे. आता आपण कांदा चिरून घेऊ. तोपर्यंत आपली भाजी पण शिजत आहे. आता आपला कांदा चिरणं झालेला आहे. आता याच्यात थोडं बेसन पीठ पण घालायचं आपल्याला. बेसन पीठ घातल्याने भाजी कशी घट्ट होते एकदम. आता आपली भाजी शिजली, आपण काढून घेऊ. आता त्यात बेसन पीठ घालून त्याला चांगलं घोटून घ्यायचं, म्हणजे ते एकजीव झालं पाहिजे. आता आपलं घोटून झालेलं आहे. तर मग गॅस ऑन करायचा आणि त्यात तेल टाकायचं. त्यालामध्ये आपल्याला नाही का टाकायचे शेंगदाणे असे थोडे भाजल्यासारखे करायचे. आता त्यात कांदा टाकायचा. कांद्याला थोडं भाजू द्यायचं. त्यात टाकायचा आपण कुटलेला मसाला, अद्रक म्हणते, लसूण आणि मिरची. त्या मसाल्याला थोडं भाजू देऊ. त्यात टाकू आपण मिश्रण केलेलं बेसन पीठ आणि पालकाची भाजी. त्याला व्यवस्थित हलवून घ्या. आणि आता तुम्हाला जेवढं लागेल तेवढं त्यात पाणी टाका. आता आमच्या घराला आम्ही तिघं जण आहे. माझा भाऊ, माझे मिस्टर आणि मी. आता आमच्या तिघांसाठी बनवली मी. आता आपण तुमच्याला जसं वाटेल तसं मीठ टाका. आता आपली भाजी शिजते. आता या भाजीला तुम्ही भाकरीसोबत खा या पोळीसोबत खा, खूप छान लागते. एक वेळेस नक्की ट्राय करा. बाय.